नमस्कार मित्रांनो, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे। या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी स्थानिक पातळीवर मोठे डावपेच आखले जात आहे। काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका होत आहे, काही ठिकाणी मात्र काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे। आता मात्र ही निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। विशेष म्हणजे भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध झाली होती। आता मात्र त्यांच्या निवडी विरोधात आक्षेप घेण्यास आले आहे, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। महाविकास आघाडीने थेट उच्च न्यायालयाचे दार ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान जळगावच्या जामनेर येथील नगरपालिकेत बिनविरोध झालेल्या नगराध्यक्ष निवडीवर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला आहे। राज्य निवडणूक आयोगाने अचानक केलेल्या बदलामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार ज्योत्स्ना विसपुते यांचा अर्ज नामंजूर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते दिलीप खोडपे उमेदवार ज्योत्स्ना विसपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन सदरील आरोप केले आहेत। यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। या दाव्यामुळे आता जामनेर नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार साधना महाजन यांची झालेली बिनविरोध निवड आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। अचानक निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात बदल करून नामनिर्देशन अर्जात एका सूचकाऐवजी 5 सूचकांची नावे देणे बंधनकारक केले आहे। यामुळे भाजपाला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।